कारण हा जो बैल आहे आमचा हा अजून वयाने खूप लहान आहे आणि आता आम्हाला ही शर्यत झाल्यानंतर काही वेळा आम्ही आराम देणार आहोत आणि आमचा जो तिसरा बैल आहे तो चालू करणार आहोत. कारण ह्या बैलाला आराम देणं गरजेचं आहे, वयाने खूप लहान आहे. बरोबर. पुढच्या वर्षी आपला प्रयत्न 100% आपण फायनलच्या गटामध्ये विनर म्हणत नाही, पण फायनलच्या गटामध्ये टायमिंग मध्ये 8वी गाडी तरी आपली 8वी गाडी तरी टाकण्याचा तुमचा प्रयत्न असणार पुढच्या वर्षी. फायनल यंदा कोणी जरी आम्हाला काही बोललं तरी यंदा आम्ही तो प्रयत्न करणार नाही आणि आम्हाला नाही करायचं. बरोबर. आणि इथे फायनलला बसणं म्हणजे योग लागतो. योग लागतो आणि नशिबातले योग लागतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज साताड माती बंदर येथे भव्य दिव्य एक मानाचं मैदान असतं, ते म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त एक मानाची शर्यत होते. त्यामध्ये 27व्या गटामध्ये 1 नंबरचे मानकरी तुम्ही झाला. तर खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे. जो एक मानाचा निकाल आपण म्हणतो तो तुम्हाला आज मिळालेला आहे. तर दोन्ही बैलांची नावं काय आहेत आपल्या? त्याचा आहे छब्या आणि तो आहे छोटा छब्या. दोन्ही छब्या, हा मोठा छब्या, तो छोटा छब्या. छोटा आणि मोठा. तर गाडीचं नाव म्हणजे कोणत्या नावाने? कैलासवासी रवींद्र काशीनाथ म्हात्रे यांच्या नावाने आमचे काका ते वारले, त्यांच्या नावाने ही गाडी आमची पळते. त्यांच्या नावाने वाळूला पण आणि वरीत पण त्यांच्या नावाने गाडी, त्यांच्या नावाने तुम्ही गाडी हाकलता. तर काय सांगाल आजचं म्हणजे बघायला गेलं तर एक मानाचं मैदान आहे आपलं हे. त्या मानाच्या मैदानामध्ये गुलाल आहे ना, आठवणीत राहणारा हा गुलाल असतो. पण या कुठल्याही शर्यतीमध्ये गाडी नाही बसली पण ह्या शर्यतीमध्ये गाडी बसणं हे म्हणजे एक अभिमानास्पद बरोबर आहे गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही आज आनंद होतो आणि आमचा बैल हा आजारपणातून उठला आणि आम्ही त्याला जवळजवळ महिना 1.5 महिन्याने पुन्हा त्याला गाडीला आणला, पण त्याने त्याचं काम आमच्यासाठी करून दिलेलं आहे. हा आजारी पडला म्हणून आम्ही हा बैल घेतला आणि आमचा एक बैल आणखी घरी आहे. हा बैल इथे हाकलायचा म्हणून त्याला आज आम्ही आणला. त्यांनी आज आमचं नाव काढलं. तो बैल कुठून घेतला तुम्ही? तोही कर्नाटकातूनच घेतला, हाही कर्नाटकातूनच आणलेला आहे. दोन्ही बैल तुम्ही तिकडनंच आणलेले होते. गाडी कोणी हाकलेली आजची? गाडी किशोर घरत चौल. किशोर दादा बद्दल तुम्ही काय म्हणाल? मानाची शर्यतीसाठी त्याची म्हणजे निवड कशी केली तुम्ही? तेच गाडी हाकलता तुम्ही? आमच्या गाडीवरती किशोर घरत हे हाकलतात, तसेच उदय कवळे आणि सुनील पाटील हे आमचे 3 ड्रायव्हर आहेत. तीनपैकी कोणी बसतं, पण आता यावर्षी कंटिन्यू किशोर घरत बसतात आणि उदय कवळे सुद्धा असतात आणि सुनील पाटील सुद्धा पण असतात. कायम अच्छा. फायनलच्या कंटिन्यू गाडी हाकलायची आपल्या माती तर नेमके ते आपल्याला म्हणजे आम्हाला ते भेटले आणि आम्ही म्हटलं बसाल का गाडीवरती, तर मग तेव्हापासून ते गाडीवर बसले. तेव्हापासून ते आजपर्यंत गाडीवर तेच आहे. पहिले उदय काका बसायचे गाडीत, उदय कवळे आपले बांधण्यातले, आणि तो म्हणजे हा एक बैल हाकलायचे आणि आपण जग्या तळावरचा त्याला जो राजा बैल दिलाय तो आपला, तेव्हा तो बैल आणि हा बैल सुनील काका आणि आपले हे उदय काका. आणि त्याच्यानंतर आता हे बैल नवीन आल्यानंतर मग किशोर काका गाडी किशोर. आणि गाडी आमची जी सगळी आहे हाऊस ही आमच्या वडिलांची आणि ते स्वतः गाडी ट्रेन करतात आणि मग ड्रायव्हरकडे देतात आणि बाबा गाडी बैलांना ट्रेन करतात आणि त्यांची हाऊस. आणि आतापर्यंत आमचे हे वारले हे काका आणि आमचे बाबा हे स्वतः गाडी हाकलायची. आणि या साताड बंदरामध्ये सेमी फायनल पर्यंत आमची कंटिन्यू गाडी असायची. फक्त म्हणजे गेल्या वर्षी लकीली आमची गाडी फायनलच्या गटामध्ये 4थी बसली, पण हे बैल नव्हते ते, तो आपला फुल्या होता संदीप रहाटलेंपैकी कर्नाटकातून बैल आणला होता. ती गाडी आपली 4थी बसली. म्हणजे काय झालं, ती त्याची 3री बसली असती, पण जी 3री नंबरची गाडी बसली ती शेटची युती असल्यामुळे ती तेव्हा आपण बाद नाही केली आणि नेक्स्ट याच्यामुळे बाद केली आपण गाडी, म्हणून आपला तो 4था क्रमांक बसलेला होता. आजच्या मानाच्या शर्यतीमध्ये नंबर आल्यानंतर सर्व जे आपली बैलांची काळजी म्हणा, सर्व गोष्टी करता तुम्ही. आम्ही नंबर आला हे आनंदीच आहोत, पण आम्हाला नंबर नाही आला तरी आम्ही बैलांना जीवापार पाळतो. आणि दुसरी गोष्ट आम्ही फक्त एक 7-8 बंदरासाठी माती बंदरला गाडी हाकवतो, अदरवाईज आम्ही सगळीकडे वाळू शिवाय गाडी हाकलत नाही. आम्ही 7-8 बंदर आपलं घरचं बंदर आहे म्हणून आम्ही हाकवतो. त्याच्यामुळे आम्ही आपल्या बंदरामध्ये म्हणून आम्ही गाडी हाकवतो. आम्ही दुसरीकडे गाडी होम ग्राउंड जसं म्हणतो आपण, होम ग्राउंड मध्ये आपण वाळू जास्त प्रिफर करतो. म्हणजे वाळू बंदरावरनं या बंदरावर आणण्याचं म्हणजे तुमचा एकच उद्देश आहे की बाबा एक मानाचं मैदान आहे आणि एक घरगुती आहे, स्वतःचं मैदान आहे. स्वतःच्या मैदानामध्ये गुलाल किंवा 1 नंबर केल्यानंतर जो आनंद आहे तो खूप वेगळा असतो. आणि एवढाच आनंद असतो त्याचा. आणि कसं आहे, एकतर सगळेजण मेहनत करतात आणि सगळ्यांचंच असतं की नाही आपली गाडी आज नंबरला बसली पाहिजे. आज आपल्याकडे अख्ख्या रायगड जिल्ह्यातून गाड्या जवळजवळ
350 गाड्या या शर्यतीत भाग घेतलाय. वेळेअभावी आम्ही 50 गाड्या नको सांगितल्या. बरोबर. म्हणजे 400 गाड्या झाल्या असतात. आज जवळजवळ 45च्या वरती गट गेले असतात. गट गेले असते आणि आज आपण 38 गट आणि 2 घोड्यांचे गट असे 39 गट. हाकल म्हणजे आजच्या आज आपण शर्यतीमध्ये आहे. 39 गट 39 आजच्या शर्यतीत धावणार आहे. आजच्या शर्यतीसाठी आहे. ड्रायव्हर बद्दल एक छोटं सांगायचं होतं. किशोर घरत हा अलिबाग तालुक्यात मधला एक हिंदकेसरी ड्रायव्हर म्हणून नामांकित आहे. हा. खूप साऱ्या फायनलच्या त्यांनी गाड्या हाकललेल्याच आहेत. घडलेल्या आहेत. हा. आणि लकीली आम्हाला एक चांगला ड्रायव्हर भेटला. बैल चांगले असल्याशिवाय गाडी ड्रायव्हर सुद्धा चांगला असावा लागतो. हा बरोबर. त्याच्या मागचे गुणसूत्र आहेत. आणि आमची जी काही मेहनत आहे ती आमच्या बाबांची बाबा आमचे बाबा करतात. आणि आम्ही सगळे म्हात्रे बंधू एकत्र कुटुंब आहे आमचं. आणि आमचा छोटा भाऊ ओमकार म्हणून आहे, तो त्याला एक खूप हौस आहे. अच्छा, म्हणजे संपूर्ण घर परिवार तुमची आम्ही हे एकत्र फक्त असतात आणि- ठराविक काम टायमापुरतं असतो, कारण आम्ही सगळं नोकरदार वर्ग आहोत. बरोबर आहे. आणि आमचे बाबा सगळं करतात. आणि हा. संध्याकाळी आमचा भाऊ आहे, छोटा भाऊ, तो सगळं आवडीने करतो. सर्व तो पण आवडीने. सुद्धा एक त्याला एक बिझनेसच आवडच आहे तसं करतो. हा, म्हणायला तो पण एक बिझनेसच करतो. हा. पण तो सगळं ह्या भागात आमचा आहे. आणि आमचा कुटुंब आहे, एकत्र कुटुंब आहे. बरोबर, चांगलीच गोष्ट आहे. मित्रांनो, सांगायचं झालं तर मी बैलगाडीच्या मुलाखती म्हणेल किंवा ज्या व्हिडिओज वगैरे मी करतो ते आताचपासून यावर्षीपासून करायला लागलेलं आहे. तर यावर्षी हे जे मैदान आहे हे मानाचं मैदान मी सांगायचं या उद्देशाने सांगेल. जसं की आपलं 3 फेऱ्याचं मैदान, जसं पुसेगावचं मैदान असतं, बिंजोडचं जसं आपलं देसाई मैदान असतं, तसंच एक आरत परत मधलं मी अलिबाग मधलं मैदान जे आहे एक मानाचं मैदान, ते म्हणजे आज साताड माती बंदर याला ओळखलं जातं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी सांगेल याची एक ओळख आहे याच नावाने, साताडचं माती बंदर. अर्थातच एक गुढीपाडव्याचं मानाचं मैदान म्हणूनच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं. तर या एवढ्या मोठ्या मैदानामध्ये खरंच खूप सुंदर आपला निकाल लागलेला आहे. आणि दादा एक सांगायचं म्हणजे आमचे मित्र आहेत एक भारत सरकार म्हणून डपलापूर सांगली, त्यांनीही आपल्याला बैल दिलेली आहेत. अच्छा, आपले चांगले मित्र आहेत. आज 5-6 वर्ष आम्ही जातो तिकडे. हा तर बैल आम्ही न बघता मागवले. न बघता त्यांच्याकडे रुपेश भाऊ, हा बैल तुम्हाला घ्या, हा मी बैल पाठवून देतो. हा बैल घेतला. आणि अजून एक आपल्या घरी बैल आहे, तो मातीला आपण वाळूला चालू असतो, तो सुद्धा त्यांनी असाच भरून पाठवला. आणि हा बैल आणि तो बैल आपण वाळूला जवळजवळ 5 ते 6 मैदानात आपण नंबर घेतलेला आहे. अच्छा. एकही सगळ्या शर्यतीमध्ये आपण विनर आहोत. विनर. जिथे गाडी असेल तिथे आपण विनर आहोत. अच्छा, नाही शर्यतीमध्ये गुलाल आल्यानंतर समजून येतं आनंद की वेगळा असतो. आनंद वेगळा असतो. सोबतच आणि आपला याला दिलेला बैल जगाला, जगाला. त्या बैल कंटिन्यू 9 शर्यत न हारता मारली. अच्छा, बैलामध्ये दमखमता आहे, एवढे नंबर मारतोय, अर्थातच त्याच्यामध्ये दमखम आहे, त्यामुळेच तो एवढे नंबर वगैरे मारतोय. आणि आमचा किती कोणी काही केलं तरी आम्हाला हात देणे नाहीये. बरोबर आहे. म्हणजे हे किती झालं तरी या तुम्ही विकणार वर्षी नाही. आम्हाला म्हणजे जेव्हापासून पुन्हा शर्यत स्टार्ट झाली हा. आणि त्यावेळी गुलाल हा यांनी दाखवला, हा आणल्यापासून आणि त्या राजा राजांनी दाखवला. हा, अच्छा. त्याच्यामुळे हा आम्हाला देणं नाहीये. म्हणजे त्याला छातीत पाणी झालं होतं अच्छा. आणि हार्ट त्याचं कमी फंक्शन करत होतं. आम्ही कुठून डॉक्टर आणून त्याची पूर्ण, आज पहिल्याचा कलर सफेद होता, आज तो पूर्ण न्यूट्रल होऊन अच्छा. आज तो पूर्ण कोसा. जेव्हा आम्ही काढून बैल आणला पहिल्या दिवशी, आज त्या लेवलला आज बैल त्या कलरला आला. त्या कलरला आलाय. मेहनत आहे तुमची, बैलावर पण तेवढंच प्रेम आहे, सोबत बैलावर पण तेवढी मेहनत पण आहे तुमचे, म्हणून तो तुम्हाला एवढे गुलाल किंवा तो प्रेम देतोय तुम्हाला. तुमचं एक काय म्हणेल मी, आपण तुम्ही पुण्य केलं आणि ते पुण्याचे तुम्हाला तो परत फेड देतोय तो तुम्हाला. आमच्या मोठ्या देणं म्हणजे आमचं पराग ठाकूर, हा शैलेश वर्तक, हा. अक्षितला बाबू, आणि त्याच्यानंतर आमचे ड्रायव्हर किशोर काका, किशोर काका हे आमचे झालेत. नाही, एक मिनिट इकडे. आम्हाला जे श्रेय आहे हा. जसं बैलांचं आहे तसं यांचं सगळं सुद्धा आहे. ह्यांचं आहे. सर्व तेच आहे, कारण की एक कारण जर गाडी नामांकित. हाकलली नाही हा तर ती बैल धावून उपयोग काय. आणि आम्ही बरोबर आहे. लाखाची बैल जरी आणली हा. तर ह्यांच्याशिवाय तो व्यर्थ आहे. म्हणजे जो गाडी हाकलला सारथी जो आहे त्याच्याशिवाय ते व्यर्थ आहे. बरोबर आहे. एक नामांकित जॉकी म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. तर काय सांगाल, जी गाडी हकललेली होती ती गुलालामध्ये आली एक मानाच्या मैदानामध्ये, तर त्यामध्ये तुम्ही काय सांगाल? चांगले बैल झाले आमचे, चांगले बैल चिक्कार लावले. झाले बैल. चिकार लावले. आम्हाला वाटलं नव्हतं एवढं झालं, म्हणजे आम्हाला झाली गाडी जामच झालं. खतरनाक. हो, हा बैल बंद आहे बरेच दिवस, हा, पण तरी पण तरी म्हणजे असं आम्हाला धावला. दाखवून दिलं त्याने आज. असून आम्ही 1-2 प्रॅक्टिस देऊन बैल हाकललाय. हा, तो आज मालकासाठी धावला. मालक. आणि बरोबर आहे. मालकाची त्यांनी हे ठेवली, खरं दान केलं मालकाच्या. मालकाची आणि ड्रायव्हरची सुद्धा, कारण ड्रायव्हरचा जीव पण त्याच्यावरती तेवढाच आहे. बैल आणला हा. तेव्हा सुद्धा डायरेक्ट आम्ही इथे 17व्या गटात हाकलला होता. अच्छा.
आणि तेव्हा सुद्धा बैल पहिला झाला होता पावलामध्ये आणि पराग ठाकूर त्यांची गाडीने आमची गाडी एका गाडीवर आमची होती, तुझी बसेल ना तर माझी बसेल, पण आपली गाडी 4 नंबरवरून जी सटकली पब्लिक मध्ये डायरेक्ट आपली पावलात 1 नंबर, तेव्हा हा बैल आणि आपला राजा बैल. मी तुम्हाला एक आपली मुलाखत संपवता एक प्रश्न विचारेन की येणाऱ्या दिवसात म्हणजे कसं एक मानाचं मैदान तुम्ही म्हणताय, पण कधीतरी तुमच्या डोक्यामध्ये आलं पण असेल की बाबा एकदा तरी आपण फायनलचं जे गुलाल आहे तेच या मैदानामध्ये घ्यायला पाहिजे. नाही, इच्छा तर आहे, पण त्याच्यासाठी थोडासा संयम पाहिजे. कारण हा जो बैल आहे आमचा, हा जो वयाने खूप लहान आहे आणि आता आम्हाला ही शर्यत झाल्यानंतर काही वेळा आम्ही आराम देणार आहोत आणि आमचा जो 3रा बैल आहे तो चालू करणार आहोत. कारण ह्या बैलाला आराम देणं गरजेचं आहे, का वयाने खूप लहान आहे. बरोबर. पण पुढच्या वर्षी आपला प्रयत्न 100% आपण फायनलच्या गटामध्ये विनर म्हणत नाही, पण फायनलच्या गटामध्ये टायमिंग मध्ये 8वी गाडी तरी आपली 8वी गाडी तरी टाकण्याचा तुमचा प्रयत्न असणार पुढच्या वर्षी. फायनल यंदा कोणी जरी आम्हाला काही बोललं तरी यंदा आम्ही तो प्रयत्न करणार नाही आणि आम्हाला नाही करायचं. बरोबर. आणि इथे फायनलला बसणं म्हणजे योग लागतो, योग लागतो आणि नशिबातले योग लागतो. तरी त्याचा आणि तसा योग आम्ही तसं म्हणलं तरी आम्ही गेल्या वर्षी फायनलच्या गटात गाडी हकललेली आहे. त्याच्यामुळे तसं आमचं जे हे होतं स्वप्न की फायनलच्या गटात 7-15 मध्ये गाडी हकलणं ते आमचं पूर्ण झालेलं आहे. भले नंबर नाही बसली तरी चालेल, पण आज त्या गटांमध्ये 3 नंबर आहे, पण 4 नंबर आपली गाडी धावली आणि हेच आमचं पुण्य होतं. बरोबर आहे. लोक खूप प्रयत्न करतात, खूप पैसे खर्च करतात, खूप भागातले बैल आणतात, बरोबर. पण त्यांना सुद्धा ह्या 15 मध्ये गुलाल किंवा फायनलच्या टायमिंग मध्ये शक्य होत नाही. आता ह्या शर्यतीसाठी कमीत कमी 50 गाडी ही फायनलच्या गटाचं टायमिंग देण्यासाठी आल्या होत्या. त्यातून पण 8 टॉप गाड्या. टू टॉप 8 गाड्या सिलेक्ट झालेल्या आहेत आणि मोठे मोठे दिग्गज लोक होते. बरोबर. शेवटी त्याच्यासाठी सगळ्यांचे बैल पडणं आणि थोडं अंतर जास्त असतं इतर 15 पेक्षा, पण त्याला सुद्धा एक योग लागतो. बरं. आणि एक खालच्या गटामध्ये नंबर आलाय तर एक चांगलीच गोष्ट आहे, त्याच्यात पण गुलाल येण्यासाठी पण एक योगच लागतोय आणि तो योग आज तुमचा आलेला होता आणि खरंच खूप सर्वांची मेहनत आहे आणि सर्वांच्या गाड्या गुलाला बसणं पण चांगलं आहे. कारण की बसतील त्यांना पुढे ज्या ह्या बंदरात जी गाडी पळणार ती तुमची गाडी कोणत्याही बंदरामध्ये पळणार. बरोबर आहे. कारण की एक तुम्ही पण रेकॉर्ड काढा आणि मग बघा की ह्या ह्या बंदरामध्ये ज्या गाड्या बसलेल्या आहेत नंबरला त्या भविष्यामध्ये चांगल्याच पळतात. त्यांचं एक मानाचं मैदानामध्ये गुलाल आल्यानंतर होप्स पण वाढतात, कॅपेबिलिटी पण कळते आपल्याला. मी तर म्हणेल एक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनाने मी एक सांगेल की बैलांची किंमत वाढते 100%. जेव्हा आपण ते विक्रीला काढतो तेव्हा एक त्यांचा एक टॅग लागतो, आपण जसे म्हणतो ना, एक टॅग लागल्यानंतर जी किंमत वाढते ती अर्थातच ह्या माती बंदरात जेव्हा नंबर येतो तेव्हा त्या बैलांची किंमत देखील वाढते. तर खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे. मी शुभेच्छा देतो तुम्हाला येणाऱ्या वर्षासाठी, येणाऱ्या जेवढ्या पण शर्यती. शुभेच्छा. आम्ही तुझ्या व्हिडिओ बघत असतो काय बरोबर नेहमी, पण आज तुला भेटण्याचा पण योग आला आणि त्याने आपली गाडी पण नंबरला बसली आणि तू नेमका आपली मुलाखत घ्यायला आला, त्याच्यामुळे तुझे पण अभिनंदन. थँक्यू. त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. खूप सर्व जेवढे पण आपले अलिबाग मधले प्रेक्षक असेल सर्वजण खूप चांगला प्रतिसाद देत आहेत, मला खूप चांगलं प्रेम देत आहेत. तर मी त्यांना एक प्रॉमिसच केलेलं आहे की लवकरच हे जे आपलं इकडचं नाव आहे मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पोहोचवणार. खूप सुंदर. तर खूप सुंदर अशी मुलाखत झालेली आहे दादाची. मुलाखत मी इथे संपवतो. बाय, विश यू वेल. बाय. चला, थँक्यू. चला.